मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये इतर सुपर क्लाससारखेच अतिशय महत्त्वाचे जी के प्रश्न कव्हर केलेले आहेत, जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीच्या दृष्टिकोनामधून काढलेले प्रश्न असतील. आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. ही एकच रिक्वेस्ट आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. या सुपर क्लासला सुरू करण्याच्या पूर्वी एक लाईक आपल्याला नक्कीच करायचा आहे. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, शिवजयंती उत्सवाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जात असते? शिवजयंती उत्सवाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लोकमान्य टिळक यांना शिवजयंती उत्सवाचे जनक म्हणून एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्र्यांना कार्यभार सोपवण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्रीय मंत्र्यांना कार्यभार सोपवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. पंतप्रधान यांच्याकडे केंद्रीय मंत्र्यांना कार्यभार सोपवण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, मंत्र्यांना खातेवाटप करण्याचा अधिकार कोणाला आहे ते सांगायचं आहे. या ठिकाणी मंत्र्यांना खातेवाटप करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. केंद्रीय मंत्र्यांना खातेवाटप करण्याचा जो अधिकार आहे तो पंतप्रधान यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, आपल्यासमोर कोणत्या एका सभागृहाचे सदस्य असल्यास ती व्यक्ती पंतप्रधानपदी नियुक्त होते ते सांगायचं आहे. मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या एका सभागृहाचे सदस्य असल्यास ती व्यक्ती पंतप्रधानपदी नियुक्त होऊ शकत असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो, वरीलपैकी दोन्ही म्हणजेच कोणत्याही एका लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य असल्यास ती व्यक्ती पंतप्रधानपदी नियुक्त होण्यास पात्र होत असते. पुढचा प्रश्न, कोणती व्यक्ती राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधानपदी सर्वप्रथम निवडली गेली होती? खालीलपैकी कोणती व्यक्ती राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान सर्वप्रथम बनलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. इंदिरा गांधी ही जी व्यक्ती आहे ती या ठिकाणी राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधानपदी या ठिकाणी निवडण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान झालेले होते? खालीलपैकी कोणकोणती व्यक्ती राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान झाले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे मनमोहन सिंग, इंदिरा गांधी, के गुजराल ही जी तिन्ही व्यक्ती आहेत ते राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान झालेले व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, गणेश उत्सवाचे जनक म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते? गणेश उत्सवाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखले जाते? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक प्रश्न मी आपल्याला विचारलेला आहे रोजच्या सुपर क्लास सारखा, आणि आपल्याला जर उत्तर येत असेल तर नक्की सांगायचं आहे, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला नक्कीच व्हिजिट करून आपण दिलेले उत्तर पाहतील. त्यामुळे पाहूया पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सभेला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने विरोध केला होता? राष्ट्रीय सभेला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने विरोध केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा फुले यांनी राष्ट्रीय सभेला एक विरोध केलेला आहे. पुढचा प्रश्न, आपल्यासमोर न्यायालयीन खटल्याला सामोरं जाण्याचा प्रसंग कोणत्या या ठिकाणी पंतप्रधानाला आतापर्यंत आलेला आहे? न्यायालयीन खटल्याला सामोरे जाण्याचा प्रसंग कोणत्या पंतप्रधानाला इतिहासामध्ये प्रथम आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. इंदिरा गांधी या पंतप्रधानांना न्यायालयीन खटल्यासमोर सामोरे जाण्याचा एक प्रसंग आलेला होता. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा व सर्वात जुना उद्योग खालीलपैकी कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा तसेच सर्वात जुना उद्योग खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कापड उद्योग हा जो उद्योग आहे तो भारतामध्ये सर्वात मोठा तसेच सर्वात जुना असलेला एक उद्योग बनलेला आहे. पुढचा प्रश्न, हरणांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? हरणांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये हरणांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्याची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सागरेश्वर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाराष्ट्रातील सागरेश्वर हे जे अभयारण्य आहे ते हरणासाठी प्रसिद्ध असलेले एक अभयारण्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा जातीयता आहे असे कोणी म्हटले होते? ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा जातीयता आहे असे कोणी म्हटलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मित्रांनो, ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा जातीयता आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक म्हटलेले होते.
पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी घुमरा या नृत्यामध्ये कोणत्या देवाची पूजा केली जाते ते सांगायचं आहे मित्रांनो. घुमरा या नृत्यामध्ये खालीलपैकी कोणत्या देवाची पूजा केली जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. घुमरा या नृत्यामध्ये दुर्गा देवीची एक पूजा केली जात असते. पुढचा प्रश्न, हफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? हफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील आसाम या राज्यामध्ये हफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, रोरो वाहतुकीची सुरुवात भारतामध्ये प्रथम कोणत्या भागात करण्यात आलेली होती? रोरो वाहतुकीची सुरुवात ही भारतामध्ये प्रथम कोणत्या भागामध्ये करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील कोकण या भागामध्ये रोरो वाहतुकीची सर्वप्रथम एक सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न, रोरो वाहतूक खालीलपैकी कोणत्या माध्यमाने केली जात असते? रोरो वाहतूक ही खालीलपैकी कोणत्या माध्यमाने केली जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मालगाडी, रेल्वे मालगाडीच्या माध्यमाने रोरो वाहतूक ही मालवाहतूक ही प्रामुख्याने एक केलेली जात असते. पुढचा प्रश्न, मुक्ती सदनची स्थापना कोणत्या महिलेने केलेली आहे? मुक्ती सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिलेने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदन या संस्थेची एक स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांनी खेडेगाव या ठिकाणी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? पंडिता रमाबाई यांनी खेडेगाव या ठिकाणी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पंडिता रमाबाई यांनी खेडेगाव या ठिकाणी मुक्ती सदन या संस्थेची एक स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जात असतो? रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जात असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. फिलिपिन या देशाकडून रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची एक प्रदानगी केली जात असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी स्त्री मुक्ती दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस हा साजरा केला जात असतो? स्त्री मुक्ती दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस एक साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सावित्रीबाई फुले यांचा जो जन्मदिवस आहे तो स्त्री मुक्ती दिन म्हणून एक साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, करेंगे या मरेंगे हा संदेश कोणत्या चळवळीसाठी देण्यात आलेला आहे? करेंगे या मरेंगे हा संदेश कोणत्या चळवळीसाठी देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. करेंगे या मरेंगे हा जो संदेश आहे तो भारत छोडो चळवळी दरम्यान देण्यात आलेला एक प्रसिद्ध संदेश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, करेंगे या मरेंगे हा नारा भारत छोडो चळवळीमध्ये कोणी दिलेला आहे? करेंगे या मरेंगे हे नारा भारत छोडो चळवळीमध्ये कोणी दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी करेंगे या मरेंगे हा जो नारा आहे तो भारत छोडो चळवळी दरम्यान दिलेला एक प्रसिद्ध नारा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीस जाऊन मिळत असते? ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीस जाऊन मिळते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दिहांग या नदीस जाऊन ब्रह्मपुत्रा ही नदी एक मिळलेली आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची फ्री टेस्ट सिरीज घेऊन आली आहे ज्यामध्ये आपल्याला 5 लाखापर्यंतची स्कॉलरशिप मिळू शकते. सर्वात पहिली टेस्ट सिरीज आहे मित्रांनो प्रहार टेस्ट सिरीज. ही आपल्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारी टेस्ट सिरीज आहे. ही टेस्ट सिरीज 11 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. तसेच मित्रांनो, विजयपथ ही संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी टेस्ट सिरीज आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे 12 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर स्टार्ट होणार आहे. आणि मित्रांनो, तिसरी म्हणजे अत्यंत महत्त्वाची कॉम्बॅट टेस्ट सिरीज अनअकॅडमी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे 19 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. 50 लकी विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी JBL हेडफोन, गुगल होम मिनी आणि अशाच प्रकारचे Amazonचे वाउचर देखील मिळणार आहेत. आपल्याला 10 लाख प्लसची स्कॉलरशिप यामध्ये मिळू शकते. जर आपण रँक 1 मध्ये आल्या तर आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळू शकते. जर आपण रँक 2 ते 10 मध्ये आल्या तर आपल्याला 75% स्कॉलरशिप मिळू शकते. तसेच आपण जर रँक 11 ते 50च्या मध्येत आल्या तर आपल्याला 50% स्कॉलरशिप दिली जाईल. तसेच आपण रँक 51 ते 100च्या मधात आल्या तर आपल्याला 25% स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाईल. या टेस्ट सिरीजमध्ये 50 क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील आणि वेळ असेल 60 मिनिटाचा. आणि मित्रांनो, कुठल्याही टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला जर एनरोल करायचे झाले तर आपल्याला एक्झाम 10 हा कोड जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. तर या सर्व बॅचेसचा जो लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपल्याला ज्या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये आपण जाऊन अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर एनरोल करू शकता. पुढचा प्रश्न, या ठिकाणी सुती कापडासाठी प्रसिद्ध असलेले जालना व नांदेड शहर कोणत्या विभागामध्ये स्थित आहे? सुती कापडासाठी प्रसिद्ध असलेले जालना व नांदेड हे शहर कोणत्या विभागामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सुती कापडासाठी प्रसिद्ध असलेले जालना व नांदेड हे जे शहर आहे ते औरंगाबाद या विभागामध्ये स्थित झालेले आहे.
पुढचा प्रश्न या ठिकाणी हॉर्नबिल हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? हॉर्नबिल हा उत्सव भारतामधील कोणत्या राज्यात साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील मणिपूर या राज्यामध्ये हॉर्नबिल हा उत्सव एक मोठ्या प्रमाणाने साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी क्रांतीवीर भगतसिंग यांच्यासोबत कोणाला फाशी देण्यात आली होती? क्रांतीवीर भगतसिंग यांच्यासोबत कोणाकोणाला फाशी देण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच सुखदेव आणि राजगुरू या दोघांना क्रांतीवीर भगतसिंग यांच्यासोबत एक फाशी देण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न 23 मार्च 1931 या रोजी कोणत्या व्यक्तीला फाशी देण्यात आलेली आहे? 23 मार्च 1931 या वर्षी या दिवशी कोणत्या व्यक्तीला फाशी देण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या सर्वांना, या तिघांनाही 23 मार्च 1931 या रोजी या वर्षी एक फाशी दिलेली होती. पुढचा प्रश्न अस्पृश्य मार्गाचे मनोबल वाढवणारी प्रमुख घटना खालीलपैकी कोणती आहे? अस्पृश्य वर्गाचे प्रमुख मनोबल वाढवणारी खालीलपैकी कोणती एक घटना आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मनुस्मृतीचे दहन ही जी घटना आहे ती अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढवणारी एक प्रमुख घटना झालेली होती. पुढचा प्रश्न मनुस्मृतीचे दहन खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेले आहे? मनुस्मृतीचे दहन हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन एक केलेले होते. पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची घोषणा झाली त्याच दिवशी दुसरे कोणते विद्यापीठ हे सुरू करण्यात आलेले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची घोषणा ज्या दिवशी झाली त्याच दिवशी दुसरे कोणते विद्यापीठ चालू झालेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. स्वामी रामानंद हे जे विद्यापीठ आहे ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची घोषणा जेव्हा झाली त्याच दिवशी एक सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील नांदेड या जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करण्यास कोणी प्रोत्साहित केले होते ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करण्यास कोणी प्रोत्साहन दिलेले होते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करण्यास एक प्रोत्साहन दिलेले होते. पुढचा प्रश्न चाफेकर बंधू यांनी कमिशनर रेड यांची हत्या कोणत्या वेळेत केली होती? चाफेकर बंधू यांनी कमिशनर रेड यांची हत्या कोणत्या वेळेत केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. चाफेकर बंधू यांनी कमिशनर रेडची जी हत्या आहे ती मध्यरात्रीच्या वेळेस एक केलेली होती. पुढचा प्रश्न कमिशनर रेड यांची हत्या झाली तेव्हा हे कोणत्या ठिकाणचे कमिशनर होते? कमिशनर रेड यांची हत्या ज्या ठिकाणी झाली किंवा जेव्हा झाली ते कोणत्या ठिकाणचे कमिशनर होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कमिशनर रेड यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा ते पुणे या ठिकाणचे एक कमिशनर बनलेले होते. पुढचा प्रश्न राज्य लोकसेवा आयोगाचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा अधिकार कोणाकडे आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. ठिकाणी राज्य लोकसेवा आयोगाचे कार्यक्षेत्र बनवण्याचा किंवा वाढवण्याचा अधिकार कोणाकडे देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राज्य लोकसेवा आयोगाचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा जो अधिकार आहे तो विधिमंडळाकडे एक सोपवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न मिठाचा सत्याग्रहामध्ये स्त्रियांचे नेतृत्व कोणत्या महिलेने केलेले आहे? मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचे नेतृत्व कोणत्या महिलेने केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. अवंतिकाबाई गोखले यांनी मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचे एक नेतृत्व केलेले होते. पुढचा प्रश्न गणेश उत्सवाच्या किती वर्षानंतर शिवजयंती उत्सव एक सुरू करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. गणेश उत्सवाच्या किती वर्षानंतर शिवजयंती उत्सव हा सुरू करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गणेश उत्सवाच्या 2 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये शिवजयंती उत्सव एक सुरू करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न 1885 या वर्षी लोकमान्य टिळक यांनी कोणता उत्सव सर्वप्रथम सुरू केलेला आहे? 1895 या वर्षी लोकमान्य टिळक यांनी सर्वप्रथम कोणता उत्सव सुरू केला होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. 1895 या वर्षी शिवजयंती हा जो उत्सव आहे तो लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव सर्वप्रथम कोणत्या वर्षी सुरू केला होता? लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव सर्वप्रथम कोणत्या वर्षी सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1893 या वर्षी लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव एक सर्वप्रथम सुरू केलेला आहे.
तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली ही नक्कीच मला तर गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलेलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.